बद्दल कधी चर्चा होत नाही. तसंच राजकारणामध्ये बऱ्याचदा असतंय. आता उदाहरण, आमच्याकडे 650 लोकांनी अर्ज भरला मागणी. पुण्यामध्ये 1200 लोकांनी उमेदवारी मागितली, अर्ज भरला. संभाजीनगरमध्ये अनेक लोकांनी अर्ज भरला. पण एक 2-4 लोकांनाच सतत, म्हणजे मी उदाहरण देतो. काल पुण्यातल्या एका पूजा मोरे पूजा मोरे कोणाबद्दल तर दिवसभर दाखवण्यात आलं. म्हणजे दिवसभर पूजा मोरेला त्या ठिकाणी काही माध्यमांनी सतत, म्हणजे सोशल मीडिया असेल, काही माध्यमांनी सतत दाखवतो. भारतीय जनता पार्टीमधलं एक वेगळं चित्र दाखवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. संभाजीनगर मधलं उदाहरण असेल, तर त्याच पुण्यामध्ये 1000 लोकांनी ज्यांनी अर्ज भरला आणि ज्यांनी विड्रॉ केला. म्हणजे हा विश्वास एखाद्या संघटनेवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखवला जातो. ठीक आहे, त्या संघटनेची जी सुंदरता आहे, ती विशेषता आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे. हा एकनिष्ठ कार्यकर्ता ज्यांनी अर्ज मागणी केली, इच्छा व्यक्त केली आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी झटणारे, हे उदाहरण देखील या माध्यमातून आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं. काल फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता विड्रॉलचा. काल विड्रॉलचा शेवटचा दिवस. त्याच्या 2-4 दिवस आधी आपल्या इथं देखील असंच झालं. लातूरमध्ये आमच्याकडे अजितराव मागणी किती होती? आपल्याकडे 650 लोकांनी आपल्याकडे अर्जाची म्हणजे उमेदवारी मागितली. आम्ही सर्वच नाव पक्षकडे पाठवले. पण विड्रॉल किती जणांचे झाले हे कोणी दाखवलं नाही. पण ज्यावेळेसची चर्चा आली, जसं लग्नामध्ये न आलेल्यांची चर्चा असते आणि जे आले त्यांची नसते, तसं खऱ्या अर्थाने जे पक्षासोबत संघटनेसोबत राहिले असे मोठ्या प्रमाणावर काल भारतीय जनता पार्टीच्या लातूरमध्ये प्रमुख 120 लोकांनी ज्यांनी उमेदवारी मागितली होती ते सगळ्यांनी विड्रॉ केला. काही असतात, काहींनी पाठिंबा देणार आहे. आता माझ्यासोबत संतोष ठाकूर आहेत, आता विवेक होता, सगळेजण आले. काही कौटुंबिक अडचणीमुळे ते काल विड्रॉ करू शकले नाही. यांनी सांगितलं आमच्या रक्तामध्ये नसामध्ये जर काय असेल भारतीय जनता पार्टी आणि ज्या विचाराला बांधिलकी असेल ते हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही काम करणारे कार्यकर्ते. हे सर्व कार्यकर्ते यांनी सांगितलं की भैया मला चुकून अर्ज राहिला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, माझा जाहीर पाठिंबा असेल, असे अनेक उर्वरित कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं हे चुकीचं नाहीये, त्यांची तीव्रता राहणं चुकीचं नाहीये. कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपल्या सोबतच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील, यांच्या भावना वळखून घेणं, आम्ही त्यांच्याशी संवाद केला, चर्चा केली. आणि हे सर्व करत असताना काल आम्ही होतो, अभिमन्यू पवारजी होते. म्हणजे हे सर्व करत असताना, सर्वांशी संवाद करत असताना अभिमन्यू पवारजी होते, रमेश अप्पा होते, त्याच्यानंतर अर्चनाताई होत्या, बसवराज पाटील साहेब होते, अजितराव, आम्ही सर्वांनी एकत्रित प्रत्येकाला ज्यावेळेस संवाद केला, आम्हाला 1 मिनिटाच्या वर कुणाला नाही भैया ठीक आहे, नाही अभिमन्यूजी, आम्ही दोघं सोबत बसलो होतो, नाही अभिमन्यूजी तुम्ही म्हणतात ना आम्ही पक्षासोबत, आम्ही भावनेत काय बोललो असं, आम्ही पार्टीसोबत, पक्षासोबत. हा भाव हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आपल्याला दिसतो. त्यामुळं काल मी खरंच तमाम ज्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे आज आपल्या माध्यमातून निश्चितपणे 70 जण उमेदवारी त्या ठिकाणी लढणार आहेत, नगरसेवक होणार. मी आम्ही सर्वजण ताकदीने या 70 जणांसाठी पुढचे 15 दिवस आम्ही देऊ. पुढचे 15 दिवस जे असतील आमचे, हे ह्या 70 जणांसाठी असतील आणि हे निवडून यावं, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निवडून यावं, यासाठी आम्ही सर्व मंडळी असेल आम्ही त्या ठिकाणी ताकद लावू. पण हे 15 दिवस झाल्यानंतर